नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे द हिंदू एडिटोरियल सेशन मध्ये. आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत इम्पॉर्टंट ओकॅब, ज्यामध्ये आपण बघतोय अँटोनिम्स, सिनोनिम्स, याचबरोबर ट्रेंडिंग न्यूज, स्किमिंग ग्रामर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आजच्या सेशन मध्ये आज आपण एकच आर्टिकल घेणार आहोत, ठीक आहे. आणि यामध्ये जे आर्टिकल रिलेटेड आहे ते इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातले जे आता काही डिप्लोमॅटिक रिलेशन्स तयार होत आहेत या रिगार्डिंग ते आर्टिकल असणार आहे. काल पण आपण एक आर्टिकल सेम इश्यू आणि टॉपिक रिगार्डिंग घेतलं होतं, पण कालच्या आर्टिकलमध्ये आपण थोडं पॉझिटिव्ह बोललो. या आजच्या आर्टिकलमध्ये ऑथरने हे सांगितलं की इंडिया आणि अफगाणिस्तानचे जे आता रिलेशन बिल्डअप होणार आहेत, न्यू रिलेशन्स, त्यामध्ये इंडियाने पण थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे, ठीक आहे. असं नाही की पूर्णपणे आपण या अकॉर्डिंग अफगाणिस्तानला पूर्णपणे आपण चान्स दिला पाहिजे सगळ्या गोष्टी करण्याचा, कारण या सेशनमध्ये आपण ते डिस्कस करणारच आहोत. आजच्या या सेशनच्या डिस्कशनचा जो बेनिफिट आहे द हिंदू एडिटोरियलचा, तो बँक, पीओ, क्लरिकलची एक्झाम जे विद्यार्थी तयारी करतात किंवा एस रेल्वे एक्झामची तयारी करतात, तलाठी, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी, सीडीएस, एनडीए, कॅट, एमबीए, सीईटी, नेट एक्झाम आणि ज्या गव्हर्नमेंट एक्झाम आहेत ज्यांची विद्यार्थी तयारी करतात, त्यांना या सेशनचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो, तो म्हणजे स्पेशली कशासाठी, होकॅबसाठी. आणि आजचा आपण पहिला जो वर्ड ऑन स्क्रीन डिस्कस करतोय तो आहे दॅट इज प्रॅग्मॅटिक. सो प्रॅग्मॅटिक या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रॅग्मॅटिकचा जो मिनिंग आहे त्याचा मिनिंग होतो व्यवहार्य, ठीक आहे. प्रॅग्मॅटिकचा मिनिंग असतो व्यवहार्य किंवा वास्तववादी एखादी गोष्ट, रिअलिस्टिक आपण त्याला म्हणतो, किंवा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणारा म्हणतो आपण त्याला. आणि याचा जो मिनिंग आहे तो म्हणजे डिलिंग विथ प्रॉब्लेम्स ऑर सिच्युएशन्स इन अ प्रॅक्टिकल ऑर रिअलिस्टिक वे, म्हणजे गोष्टींना अशा प्रकारे डील करायचं जे एकदम काय असतील, प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक असणार आहेत, वास्तववादी असणार आहेत. दॅन डिपेंडिंग ऑन थेरीज ऑर इमोशन्स, इमोशन किंवा थेरीजवर डिपेंड असण्यापेक्षा त्या गोष्टींना आपण प्रॅक्टिकली रिअलिस्टिक वेने आपण डील केलं, अशा प्रॉब्लेमला डील करणं गरजेचं असतं. याचे सिनोनिम जे आहेत ते म्हणजे प्रॅक्टिकल व्यवहार्य, रिअलिस्टिक वास्तववादी, सेन्सिबल समजूतदार आणि लॉजिकल असतो एक तर्कशुद्ध. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय? आयडियालिस्टिक आहे, आदर्शवादी, इम्प्रॅक्टिकेबल आणि अनरिअलिस्टिक किंवा थेरॉटिकल. सो या शब्दाचे अँटोनिम जे आहेत याचे तुम्हाला 4 प्रकार दिलेले आहेत. याचबरोबर एक्झाम्पल मध्ये आपण त्या शब्दाला कशा प्रकारे वापरू शकतो? इन्स्टेड ऑफ आर्ग्युइंग एंडलेसली, instead of arguing endlessly, she took a pragmatic approach to solve the problem. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे तिने एक प्रकारे प्रॅग्मॅटिक अप्रोचला काय केलं, एक व्यवहार्य दृष्टिकोन तिने स्वीकारला, ठीक आहे. याचबरोबर आपण जाऊया सेकंड वर्ड कडे. हा जो वर्ड आहे प्रॅग्मॅटिक, याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय? ऍडजेक्टिव्ह आहे. हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या शब्दाचा लास्ट मध्ये आयसी लागतो तो ऍडजेक्टिव्ह असतो, कन्फर्म्ड असणार की तो ऍडजेक्टिव्ह असणार आहे. वेव, सेकंड वर्ड ऑन स्क्रीन आहे तुम्हाला. वेव याचा मिनिंग असतो त्याग करणे, माफ करणे किंवा हक्क किंवा नियम सोडणे, याला आपण म्हणतो वेव. याचा मिनिंग होतो ऑफिशियली गिव्ह अप करणे एखादी गोष्ट, म्हणजे ऑफिशियली म्हणजे काय, आपण त्याला फॉर्मली गिव्ह अप करून देणं म्हणतो, फॉरगो म्हणतो, किंवा रिफ्रेन फ्रॉम एन्फोर्सिंग अ राईट किंवा क्लेम किंवा रूल करणे. माफ करणे, त्याग करणे, हक्क किंवा नियमला व्हायलेट करून चालणे, त्याला आपण म्हणतो वेव. सिनोनिम काय त्याचे? फॉरगो याचा मिनिंग होतो त्याग करणे, रेलिंक्विश सोडून देणे, सरेंडर म्हणजे आत्मसमर्पण करणे, आणि अबॅन्डन म्हणजे त्याग करणे. याचबरोबर अँटोनिम याचे कुठले कुठले आहेत? एनफोर्स, क्लेम, रिटेन आणि इम्पोज. आणि या वर्डला आपण सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे वापरू शकतो? द बँक डिसाइडेड टू वेव द प्रोसेसिंग फी फॉर फर्स्ट टाइम कस्टमर्स. बँकेने प्रथमच येणाऱ्या ग्राहकांसाठी प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो एखादी गोष्ट माफ करणे आपण त्याला म्हणतो, किंवा वेव करणे म्हणतो ना आपण, एखाद्याला म्हणजे जाऊ देणे म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. वेवर देणे म्हणतो आपण त्याला. वेवचा जो नाउन आहे तो वेवर आहे, आणि याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे दॅट इज हा वर्ब आहे, ठीक आहे. सो वेवर हा नाउन असतो. अफर्म्ड या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह आहे. याचा मिनिंग होतो खात्रीने सांगणे, पुष्टी करणे किंवा ठामपणे एखादी गोष्ट घोषित करणे. टू स्टेट समथिंग स्ट्रॉंगली एज ट्रू, एखादी गोष्ट खरी आहे असं ठासून सांगणे, किंवा टू कन्फर्म और डिक्लेअर फर्मली अँड कॉन्फिडेंटली, एखाद्या गोष्टीला आपण फर्मली आणि कॉन्फिडेंटली तिला आपण डिक्टेट करणं ऍज इट इज. सिनोनिम्स काय आहेत? कन्फर्म्ड म्हणजे पुष्टी करणे, डिक्लेअर जाहीर करणे, असर्टेड ठामपणे एखादी गोष्ट सांगणे, आणि एंडॉर्स म्हणजे अनुमोदन करणे. अँटोनिम याचे काय असणार आहेत? डिनाइड, रिजेक्टेड, डिस्प्युटेड आणि कॉन्ट्राडिक्टेड. सो अकॉर्डिंगली तुमचे काय त्याचे अँटोनिम्स आहेत. याचबरोबर एक्झाम्पल मध्ये याचा वापर कसा होईल? शी अफर्म्ड हर कमिटमेंट टू सोशल जस्टिस, ठीक आहे. या शब्दाला इथं आपण ऍडजेक्टिव्ह घेतला होता, पण याला इथं ऍज अ वर्ब वापरला गेलेला आहे.
हे वर्ब ऍज अ वर्ब आपल्याला कशा प्रकारे समजलं की ऍज अ वर्ब म्हणून या वर्डला वापरलाय. शी हा काय सब्जेक्ट आणि आपण हा काय वर्ब आहे. सब्जेक्ट नंतर कोण असतो, वर्ब असतो ग्रॅमॅटिकली जर बघितलं तर. सो अकॉर्डिंगली तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, ग्रॅमॅटिकल पण माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी अफर्मला ऍडजेक्टिव्ह यूज करतो, ईडी वाले शब्द कधी कधी ऍडजेक्टिव्ह असतात, कधी कधी आयएनजी वाले शब्द ऍडजेक्टिव्ह असतात. आपण यांना काय बोलतो, जनरली क्रियापद बोलतो की हे वर्ब असतात, पण ते कधी कधी ऍडजेक्टिव्हची पण भूमिका प्ले करतात. सो शी अफर्म्ड हर कमिटमेंट टू सोशल जस्टिस. तिने सामाजिक न्यायासाठीची आपली बांधिलकी ठामपणे जाहीर केलेली आहे. याचबरोबर ओव्हरशॅडो हा वर्ड जो आहे हा तुमचा, अगेन दिस इज अ वर्ब. ओव्हरशॅडो या शब्दाचा मिनिंग होतो छाया पाडणे, एखाद्या गोष्टीवरती छाप पाडणे आपण त्याला बोलू शकतो. एखाद्या गोष्टीचं महत्व कमी करणे किंवा झाकून टाकणे किंवा झाकून टाकणे पण आपण त्याला बोलतो. टू अपिअर मोर इम्पॉर्टंट और सिग्निफिकंट दॅन समथिंग एल्स. कुठल्याही गोष्टीपेक्षा जी म्हणजे अति इम्पॉर्टंट, अति महत्व देणं त्या गोष्टीला, ठीक आहे, सॉरी महत्व कमी करणं तिचं. आणि टू मेक समथिंग सीम लेस इम्प्रेसिव्ह और लेस नोटिसेबल. सो याचे सिनोनिम्स काय आहेत, आउटशाईन, एक्लिप्स, डॉमिनेट आणि डिमिनिश. अँटोनिम्स काय, हायलाइट करणे, ठळक करणे गोष्टीला, एम्फसाइज करणे, अधोरेखित करणे, इलिमिनेट करणे, प्रकाश टाकणे किंवा प्रेस करणे, स्तुती करणे. याचबरोबर आपण याचे सेंटेन्स मध्ये या शब्दांचा यूज कशा प्रकारे केला जाईल. हर ब्रदर्स सक्सेस ओव्हरशॅडोड हर ओन अचिव्हमेंट. तिच्या भावाच्या यशाने तिच्या स्वतःच्या यशावर छाया पाडली. सो अकॉर्डिंगली याचा मिनिंग काय होतो, ओव्हरशॅडो म्हणजे एखाद्यावर छाया पाडणे, सावली टाकणे. देन नेक्स्ट वर्ड आहे तुमचा आउटरेज. आउटरेज हा नाऊन आहे, याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय, नाऊन आहे. क्रोध, संताप, तीव्र राग आपण म्हणतो, अत्याचार करणे किंवा संतप्त करणे पण आपण त्याला बोलू शकतो. स्ट्रॉंग फिलिंग ऑफ अँगर, शॉक, इंडिग्नेशन कॉज बाय समथिंग अनफेअर, व्हायलेंट किंवा एखादी गोष्टची मॉरली रॉंग असणे. ठीक आहे, याला ऍज अ वर्ब आपण यूज करतो. याचा अजून एक मिनिंग आपण घेऊ शकतो, एखाद्या गोष्टीला खूप जास्त अँग्री करणे किंवा धक्का देणे, शॉक करणे. याचा सिनोनिम्स काय, अँगर इज द सिनोनिम, फर्स्ट सिनोनिम आहे. फ्युरी म्हणजे अगेन्स्ट, फ्युरी म्हणजे खूप जास्त राग, अतिराग आपण त्याला म्हणतो, त्याला आपण फ्युरी बोलतो. रॅथ म्हणजे काय, कोप, आणि इंडिग्नेशन म्हणजे अन्यायामुळे निर्माण झालेला संताप. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय, काम, प्लेजर, डिलाइट आणि सॅटिस्फॅक्शन. सो शांतता, आनंद, आनंदित करणे किंवा समाधान. आणि याचं एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो. एक्झाम्पल मध्ये त्याला यूज करू आपण, द डिसिजन टू रिलीज द क्रिमिनल कॉस्ट पब्लिक आउटरीच. म्हणजे गुन्हेगाराला सोडण्याच्या ज्या निर्णयामुळे सार्वजनिक संताप उसळला होता. ठीक आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो, पब्लिक आउटरीच म्हणजे सार्वजनिक संताप किंवा क्रोध आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे, अकॉर्डिंगली आपण नेक्स्ट वर्ड कडे जाऊया. इन्व्हेक्टिव्ह हा ऍडजेक्टिव्ह आहे. कसा आपण ओळखतो याला ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून, ज्या शब्दाच्या शेवटी TIV असतो तो शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे, ग्रामॅटिकली आपण याला असं आयडेंटिफाय करायचं असतं. याचा मिनिंग होतो शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे, तिखट बोलणे, एखाद्याचा अपमान होईल अशी भाषा यूज करणे, त्याला आपण इन्व्हेक्टिव्ह बोलतो. म्हणजे हार्श किंवा अब्युझिव्ह लँग्वेजचा वापर करणे, इन्सल्टिंग लँग्वेज, अपमान होईल अशी भाषेचा वापर होणे. यूज टू क्रिटिसाइज समवन स्ट्रॉंगली, एखाद्यावर आपण क्रिटिसाइज करतो तर आपण म्हणजे क्रिटिसाइज करताना भाषा चेंज करून टाकणं. ठीक आहे, शिवीगाळची भाषा यूज करणं. अब्यूज म्हणजे शिवीगाळ करणे, इन्सल्ट म्हणजे अपमान, आणि विट्युपरेशनचा मिनिंग होतो अपशब्दाचा वापरणे, आणि स्लँडर म्हणजे काय, निंदा नालस्ती करणे. याचबरोबर अँटोनिम्स काय त्याचे, प्रेज, स्तुती करणे, कॉम्प्लिमेंट म्हणजे कौतुक, कॉमेंडेशन म्हणजे प्रशंसा, आणि फ्लॅटरी म्हणजे खुशामत. ओके, सो म्हणजे हा अपोजिट काय होईल, जे इकडे आपण हॅपीज म्हणतो इकडे आपण प्रेज बोलणार, इकडे आपण इन्स्टॉल म्हणणार, इकडे आपण कॉम्प्लिमेंट बोलणार. सो एक्झाम्पल मध्ये याला कसा आपण यूज करू शकतो, पॉलिटिशियन स्पीच, राजकारण्यांचं जे स्पीच होतं ते फुल ऑफ इन्व्हेक्टिव्ह अगेन्स्ट हिज अपोनंट्स. म्हणजे त्या राजकारण्याच्या भाषणात प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शिवीगाळ किंवा तिखट जी टीका होती ती भरलेली होती, असं आपण याला बोलू शकतो. आणि यानंतर चर्लिश, चर्लिश हा जो वर्ड आहे याला आपण यूज करू शकतो ऍज अन ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणजे एक प्रकारे क्वालिटी आहे. उद्धट, रागेट, असभ्य, उद्धटपणे वागणारा. याला जसं आपण इन जनरल सेन्स काय बोलू शकतो, ॲरोगंट पण आपण याला बोलू शकतो. ॲरोगंट जे उद्धट असतं त्याला बोलण्याचा सेन्स असतो. सो अकॉर्डिंगली रूड, मॅनर्ड, इम्पोलाइट, बुरिश आणि ॲरोगंट पण त्याला तुम्ही हा इथं वर्ड ऍड करू शकतात. ठीक आहे, अँटोनिम मध्ये काय होईल, पोलाइट. जसं इकडे इम्पोलाइट इकडे पोलाइट होणार.
इकडे जसं त्यांनी बोललेलं आहे मॅनर्ड, इकडं कोर्टच म्हणणार. एकदम मॅनर्ड म्हणजे काय, असभ्य, हॅव्हिंग नो मॅनर्स असं आपण त्याला बोलू शकतो. सिव्हिल सभ्य, याचबरोबर वेल मॅनर्ड म्हणजे सुसंस्कृत. आणि याला एक्झाम्पल मध्ये आपण यूज करतो, इट वॉज चार्लिश ऑफ हिम टू रेफ्यूज टू थँक द पीपल हु हेल्प हिम. ज्यांनी त्याची मदत केली त्यांचे आभार मानण्यास नकार देणे हे त्याचे उद्धटपणाचं लक्षण होतं. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली इथं चार्लिसचं मिनिंग काय, उद्धटपणा. इनफ्रक्शस अगेन हा ज्याचा या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह आहे. कसा आपण ओळखला, ओयुएस. ज्या शब्दाच्या शेवटी ओयुएस लागलेला असतो त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह बोलतो. ठीक आहे. सो याचा मिनिंग होतो निष्फळ, व्यर्थ, एखादं युजलेस आपण त्याला बोलू शकतो. युजलेस म्हणा, मिनिंगलेस असेल, कुठलाही सेन्स नसणारा, मिनिंगलेस. ठीक आहे. त्या अकॉर्डिंग इथे निष्फळ परिणाम देणारा किंवा निष्फळ प्रयत्न करणारा. सो अनप्रोडक्टिव्ह, useless, fruitless, something that does not bring the desired result or outcome. कुठल्याही प्रकारचा फ्रुटफुल रिझल्ट तो आणणार नाही, त्याला आपण बोलणार इनफ्रक्शियस. निगेटिव्ह मिनिंग आहे शब्दाचा. फ्रुटलेस, निष्फळ, युजलेस, व्यर्थ, इनइफेक्टिव्ह, फ्युटाईल. इकडे तुम्ही त्याला युजलेस ऑलरेडी आपण घेतला होता वर्ड, किंवा मिनिंगलेस पण तुम्ही त्याला बोलू शकतात. आणि अँटोनिम मध्ये काय होईल, जसं इकडे फ्रुटलेस आहे इकडे फ्रुटफुल होणार आहे. इकडे प्रोडक्टिव्ह आहे, जसं इकडे युजलेस आहे इकडे काय, इथं आपण त्याला बोलू शकतो इट्स लाईक अनप्रोडक्टिव्ह पाहिजे होता, अनप्रोडक्टिव्ह. ठीक आहे. त्याला आपण अनुपयुक्त म्हणतो. इफेक्टिव्ह, प्रभावी किंवा सक्सेसफुल, यशस्वी. अकॉर्डिंगली त्याचे अँटोनिम्स आहेत. बरोबर आहे. एक मिनिट जस्ट मोमेंट. इथं आपण प्रोडक्टिव्ह बरोबर घेतला, अनप्रोडक्टिव्ह हा निगेटिव्ह होऊन जाईल, बिकॉज फ्लक्च्युएस हा जो शब्द आहे हा निगेटिव्ह मिनिंगचा आहे. ठीक आहे. इकडे बरोबर आहे, प्रोडक्टिव्ह आपण करेक्ट घेऊ शकतो. इथे इफेक्टिव्ह पण बरोबर आहे आणि सक्सेसफुल बरोबर आहे. इथं अनसक्सेसफुल येणार. एक्झाम्पल मध्ये याला यूज करायला जाईल आपण, ऑल द निगोशिएशन्स, जेवढे पण जे काही निगोशिएशनचा मिनिंग काय होतं आपल्याला, म्हणजे एक प्रकारे दोन देशांमध्ये निगोशिएशन करणं म्हणजे सल्लामसलत करणे. बिटवीन द टू कंट्रीज प्रूव्ड इनफ्रक्च्युअस. दोन्ही देशांमध्ये सर्व चर्चा कशी होती, निष्फळ ठरली. याचबरोबर रेटिसेंट हा जो शब्द आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच अगेन ऍडजेक्टिव्ह आहे. ज्या शब्दाच्या लास्ट मध्ये ग्रामॅटिकली ईएनटी येतो किंवा एएनटी येतो असे शब्द काय असतात, ऍडजेक्टिव्ह असतात. सो याला आपण मितभाषी, अल्पभाषी, कमी बोलणारा, मनातील गोष्टी न सांगणारा म्हणजे मनातच ठेवणाऱ्या गोष्टींना, त्याला आपण रेटिसंट म्हणतो. समवन हु इज रिझर्व, त्याला आपण रिझर्व म्हणू शकतो. त्याला आपण सायलेंट किंवा अनविलिंग टू स्पीक फ्रीली, बोलण्यास फ्री नसलेला. सिनोनिम याचा कसा होणार, सिनोनिम आहे रिझर्व, सायलेंट, अनकम्युनिकेटिव्ह, टाईट, लिफ्ट आपण त्याला बोलू शकतो. आणि अँटोनिम याचे होतील टॉकेटिव्ह, आउटस्पोकन, कम्युनिकेटिव्ह आणि फ्रँक. एक्झाम्पल मध्ये याला यूज करू आपण, शी वॉज रेटिसंट अबाउट हर पर्सनल लाईफ. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मितभाषी होती, म्हणजे एवढी जास्त बोलणारी नव्हती. सो शी वॉज रिझर्व, आपण रिझर्व बोलू शकतो. याचबरोबर इनएक्सप्लोरेबल हा जो वर्ड आहे इनएक्सप्लोरेबल, याचा मिनिंग अगेन याचा पार्ट्स ऑफ स्पीच का ऍडजेक्टिव्ह आहे. ज्या शब्दाच्या लास्ट मध्ये बीएलई किंवा एबीएलई असतो यांना आपण ऍडजेक्टिव्ह बोलतो. सो याचा मिनिंग आहे अपरिहार्य, अटळ, कठोर, न थांबणारा किंवा न मूव्ह होणारा, न वळणारा. त्याला आपण ई मुव्हेबल देखील म्हणू शकतो, ई मुव्हेबल. ठीक आहे. सो अनस्टॉपेबल, न थांबणारा, रिलेंटलेस, निर्दय, सतत चालू असलेला, अनएल्डिंग, न झुकणारा, आणि अनबेंडिंग म्हणजे न वाकणारा. याचबरोबर अँटोनिम त्याचे काय होतील, फ्लेक्झिबल, लवचिक, एल्डिंग म्हणजे झुकणारा, लेनियंट म्हणजे सौम्य, आणि मर्सीफुल म्हणजे काय, दयाळू. सो एक्झाम्पल मध्ये याला यूज करू शकतो आपण, एक्झोरेबल राईज ऑफ टेक्नॉलॉजी इज चेंजिंग द वर्ल्ड रॅपिडली. तंत्रज्ञानाचा अटळ उदय जगाला वेगाने बदलत आहे, म्हणजे ज्याला आपण काय बोलणार, इनएक्झोरेबलला त्याला आपण वी कॅन से तंत्रज्ञानाचा अटळ वापर म्हणजे अटळ उदय जगाला वेगाने बदलत आहे. सो अकॉर्डिंगली आपण त्याला बोलू शकतो न झुकणारा, न वळणारा. याचबरोबर कॉन्स्टर्नेशन याचा पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन आहे. हे आपण कसं आयडेंटिफाय केलं, बिकॉज लास्ट ज्या शब्दाच्या शेवटी लास्ट मध्ये TION असो याला आपण काय म्हणतो, नाऊन म्हणतो. ठीक आहे. सो याचा जो मिनिंग आहे तो कशा प्रकारे असणार बघूया. भयभीत, चकितपणा असलेला, धक्का, अस्वस्थता किंवा संतप्त होणे. ठीक आहे. याला आपण म्हणतो कॉन्स्टर्नेशन. याचा अजून एक मिनिंग, फिलिंग ऑफ सडन शॉक,
alarm, dismay often mixed with confusion or worry. So we can call this a consternation. आणि याचे जे सिनोनिम्स आहेत, पहिला सिनोनिम आहे डिसमे, अस्वस्थता. अलार्म म्हणजे धक्का, शॉक म्हणजे अगेन धक्काच होतो, आणि फिअर म्हणजे भय. म्हणजे आपण याला अजून बोलू शकतो अकॉर्डिंगली. अँटोनिम्स काय? काम म्हणजे शांतता, कंपोजर, संयम, अश्युरन्स, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स म्हणजे अगेन आत्मविश्वास आहे सेम. म्हणजे अश्युरन्स कॉन्फिडन्सचा सेम मिनिंग होतो. सो अनाउन्समेंट ऑफ द सडन स्ट्राईक कॉज कॉन्स्टर्नेशन अमंग द वर्कर्स. ठीक आहे. अचानक हरताळ जाहीर केल्याने कामगारांमध्ये चकितपणा आणि संताप पसरला, म्हणजे ज्याला आपण बोलू शकतो एक प्रकारे फिअर एक प्रकारे त्यांच्यामध्ये क्रिएट झाली. ओके. प्रेडिकामेंट हा जो वर्ड आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच नाउन असणार. कसं ओळखलं आपण? लास्ट मध्ये एमईएनटी ज्या शब्दाच्या लास्टला येतो त्याला आपण नाउन म्हणतो. अडचणीतली स्थिती, कठीण प्रसंग किंवा संकट याला आपण तोंडी म्हणजे फेस करणं याला आपण प्रेडिकेमेंट म्हणतो. डिफिकल्ट, अनप्लिझंट, चॅलेंजिंग सिच्युएशन दॅट इज हार्ड टू गेट आउट ऑफ. अशी सिच्युएशन ज्याच्या बाहेर पडणं मुश्किल आहे, ठीक आहे, त्याला आपण काय बोलतो? प्रेडिकेमेंट बोलतो. सो या शब्दाचा सिनोनिम कसा असणार आहे? डायलेमा, कॉन्ड्री, डिफिकल्टी, ट्रबल. ठीक आहे. म्हणजे डायलेमा म्हणजे दुविधामध्ये फसणारा, पेच प्रसंग आपण याला म्हणतो. ठीक आहे, याला आपण डायलेमा म्हणतो. अशी सिच्युएशन जी आपल्याला गोंधळून टाकते किंवा खूप डिफिकल्ट असं तिथून बाहेर पडणं, याला आपण डायलेमा बोलणार. कॉन्ड्री त्याचा सेम सिमिलर मिनिंग आहे, गोंधळ किंवा अडचण. डिफिकल्टी म्हणजे अडचण, अगेन सेम मिनिंग. ट्रबल, त्रास. अँटोनिम काय याचा? ऍडव्हान्टेज, फायदा. ब्लेसिंग, सुखद प्रसंग. सोल्युशन, उपाय. आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी. एक्झाम्पल मध्ये याला आपण यूज करू शकतो. शी फाउंड हरसेल्फ इन अ प्रेडिकामेंट. हा काय? नाउन आहे. शी फाउंड हरसेल्फ इन अ डिफिकल्ट सिच्युएशन किंवा प्रेडिकेमेंट तुम्ही त्याला बोला. वेन शी लॉस्ट हर वॉलेट ऑन द वे टू दी एअरपोर्ट. विमानतळाच्या मार्गावर तिचे पर्स हरवल्यामुळे ती एका कठीण परिस्थितीमध्ये अडकली होती किंवा सापडली होती. सो अशा प्रकारे आजचे आपण अँटोनिम आणि सिनोनिम कम्प्लिटली डिस्कस केलेले आहेत. पुढे आपण आजच्या आर्टिकलकडे जातोय, दॅट इज टॉकिंग टू तालिबान ऑन इंडिया अफगाणिस्तान टाईज. Talking to Taliban on India-Afghanistan ties, India must be wary of terror groups even if they are in power. ठीक आहे. ऑथरचं थोडंसं क्रिटिकल ओपिनियन अगेन्स्ट दी अफगाणिस्तान इथे दिसून येत आहे आपल्याला, की टायटलमध्येच कळतंय की टॉकिंग टू तालिबान ऑन इंडिया अफगाणिस्तान टाईज. आणि जी खाली त्यांनी लाईन ऍड केली ऑथरने, तो म्हणतोय की इंडिया मस्ट बी वॅरी ऑफ टेरर ग्रुप्स. म्हणजे थोडंसं कॉशियस राहणं इंडियाला गरजेचं आहे, इवन इफ दे आर इन पॉवर. जरी सुद्धा ते पॉवरमध्ये असेल तरी सुद्धा. ठीक आहे. सो बघूया अर्थ काय म्हणतोय. सो आर्टिकल फॉर रिडिंग. हे आर्टिकल त्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे ज्यांना इंग्लिशची अंडरस्टँडिंग बिलकुल पण नाहीये, किंवा जे एमपीएससी युपीएससी तयारी करताय, ज्यांना इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक असेल, त्यांना अतिशय इम्पॉर्टंट इथे तुम्हाला हे आर्टिकल्स डिस्कस करायला मिळतील, त्यांचे मिनिंग समजून घ्यायला मिळणार आहेत. ओके. सो या अकॉर्डिंग आपण बघूया याच्यामध्ये. मार्क्ड बाय कॉन्ट्रावर्सी. थोडी कॉन्ट्रावर्सी झाली. अफगाणिस्तानचे जे ऍक्टिंग फॉरेन मिनिस्टर आमिर खान मुत्तकी जे आहेत, हे आता रिसेंटली इंडियामध्ये यांनी व्हिजिट केली, ऑन गोईंग व्हिजिट आहे. सो ही स्टील इन इंडिया, अजून पण ते इंडियामध्येच आहे, यांची व्हिजिट वगैरे चालूच आहे. सो वॉज मेन टू सिग्नल अ मेजर रिसेट इन टाईज बिटवीन न्यू दिल्ली अँड तालिबान. ठीक आहे. सो यांची जी आता नुकतीच व्हिजिट इंडियामध्ये चालू आहे, ते प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करतायत, खूप साऱ्या गोष्टीवर इंडियासोबत ते ट्राय करतायत. ठीक आहे. बिझनेस पर्पज त्यांचा इथं दिसून येतोय की दोघं देशांचे संबंध जे आहेत ते इंटरनॅशनल लेवलला इम्प्रूव्ह करायचे. तर ऑब्विस आहे की आता याच्याबद्दल थोडीशी कॉन्ट्रावर्सी पण झाली, की रिसेंटली खूप सारे लोक याच्याबद्दल निगेटिव्ह बोलत होते, पॉझिटिव्ह बोलत होते. पण अकॉर्डिंगली इंडियासाठी तर ऑब्विस आहे की हे पॉझिटिव्ह साईन आहे, आपण त्याला बोलू शकतो. पण ते पॉझिटिव्हली आपण कशा प्रकारे घेतलं पाहिजे, निगेटिव्ह कशा प्रकारे घेतलं पाहिजे, ठीक आहे, या दोघांचं पण आपलं डिस्टिंक्शन करणं जमलं पाहिजे. सो अकॉर्डिंगली ऑथर इथे हेच म्हणतोय की तालिबान न्यू दिल्ली यांच्यामध्ये रिसेंटली ज्या काही अग्रीमेंट साईन झाल्या किंवा दोघांमध्ये जे काही टाय आहेत ते आता इम्प्रूव्ह होत आहेत. द व्हिजिट वॉज हिज फर्स्ट सिन्स द तालिबान ग्रॅब पॉवर इन 2021. 2021 मध्ये तालिबानने पॉवर रिकॅप्चर केली अफगाणिस्तानची. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही पहिलीच अशी मीटिंग दोघांमध्ये होताना दिसते आपल्याला. ठीक आहे. सो ॲज वॉज हिज मीटिंग विथ एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर सोबत त्यांची मीटिंग झाली. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित दोवाल
यांच्यासोबत देखील त्यांची मिटिंग झाली. ठीक आहे. सो इट वॉज मेड पॉसिबल बाय द UN सिक्युरिटी काउन्सिल सँक्शन्स कमिटी that waived the travel ban on Mr. Mutaki, who is on the list of sanctioned terrorists since 2001. मुत्तकी यांना सँक्शन टेररिस्टच्या यादीमध्ये टाकण्यात आलं होतं 2001 पासून. 2001 विचार करा की युरोपियन कंट्रीज, अमेरिकन कंट्रीज, त्या कंट्रीजमध्ये जाण्यास अफगाणिस्तानचे सिव्हिलियन्स किंवा अफगाणिस्तानचे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत करंटली यांना बिलकुल पण बॅन आहे, त्यांना तिकडचा व्हिसा नाही आहे. सो ऑब्विस आहे की त्यांना आता गेटवेज ओपन करायचे की अफगाणिस्तानला बाकी कंट्रीजने स्कोप देणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो त्या अकॉर्डिंग अफगाणिस्तान पण त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे डील करू शकतो. तर त्यांनी हे म्हटलेलं आहे की आता रिसेंटली UN सिक्युरिटी काउन्सिलने यांचे जे काही यांच्यावरती ज्यांचा जे काही ट्रॅव्हल बॅन होता तो बॅन थोडासा यांनी त्याला दिलासा दिला. ट्रॅव्हल बॅन जो यांच्यावरती लागलेला होता, ठीक आहे, कुठे पण जाऊ शकत नव्हते. का? कारण त्यांना 2001 पासून एक सँक्शन टेररिस्ट कन्सिडर करण्यात आलेलं होतं. सो त्यामुळे त्यांना ट्रॅव्हल बॅन त्यांच्यावरती झालेला होता. सो न्यू दिल्ली हॅज स्ट्रॅटेजिक रिझन्स, आणि न्यू दिल्लीला या रिगार्डिंग स्ट्रॅटेजिक रिझन्स पण आहेत फॉर द वॉर्म वेलकम. ठीक आहे. त्यांचं जे काही एवढं जंगी स्वागत इंडियामध्ये करण्यात आलं किंवा त्यांचं जे काही एनहान्स रिलेशनशिप, जे काही दोघा देशांमध्ये जे काही संबंध वाढवण्याचं जे काही काम इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह केलेलं आहे त्यांच्यासोबत, तर याच्या मागे एक स्ट्रॅटेजिक रिझन आहे. ठीक आहे. एक आपण त्याला बोलू शकतो, एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्या मागे बरेचसे कारण आहेत. ठीक आहे. सो क्लोज टाईज न्यूट्रलाइज द कन्सिडरेबल सिक्युरिटी रिस्क. समजा दोघांमध्ये क्लोज टाईज होणं म्हणजे एक प्रकारे काय, जी काही सिक्युरिटी रिस्क इंडियाला आहे ती एक प्रकारे याच्यातून काय होईल, न्यूट्रलाइज होऊ शकते. टेरर थ्रेट जे आहे अँड टेरर थ्रेट फ्रॉम इंडियाज वेस्टर्न फ्लँक, म्हणजे वेस्टर्न साइड कडून भारताला मिळणारी जी काही टेरर थ्रेट आहे ती पण याच्याने काय होईल, न्यूट्रलाइज होऊ शकते, कमी होऊ शकते. अँड प्रोटेक्ट इंडियाज पर्सनल अँड कन्सिडरेबल इन्व्हेस्टमेंट इन प्रोजेक्ट्स देअर. आणि भारताच्या अफगाणिस्तानमध्ये काही महत्वाचे प्रोजेक्ट चालू आहेत. ठीक आहे. भारताने खूप सारी इन्व्हेस्टमेंट अफगाणिस्तानमध्ये करून ठेवलेली आहे. ती इन्व्हेस्टमेंट भारताची एक प्रकारे सेफ राहावी. ठीक आहे. त्यामुळे देखील हे जे दोघांमध्ये जे क्लोज टाईज आहेत ते इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. सो त्या गोष्टी आपल्याला एक प्रकारे वाचवायच्या आहेत, त्या गोष्टींना आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. सो त्यामुळे तालिबानला आपल्याला साईडलाईन करून सुद्धा चालणार नाही. ठीक आहे. सो असं ऑथरचं म्हणणं आहे. द डिटोरिएशन इन अफगाण पाकिस्तान टाईज इंडिकेट्स दॅट जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोघांमध्ये जे काही टाय खराब झालेत, दोघांचे संबंध खराब झालेत अफगाण आणि पाकिस्तान मधले, ते असं दर्शवतं की तालिबान ॲज अन इनेमी कुड हॅव प्रूव्ह अ व्हॅल्युएबल ॲली. म्हणजे तालिबान एक प्रकारे काय, आता पाकिस्तान भारताचा दुश्मन आहे, आता पाकिस्तान जो आहे तो अफगाणिस्तानचा पण दुश्मन झालेला आहे. दुश्मन का दुश्मन, दोस्त. ठीक आहे. ही जी फिलिंग आहे, म्हणजे ही एक स्ट्रॅटेजिक आपण म्हणू शकतो टाय आपण त्यांच्यासोबत इथं करताना दिसतोय, असं ऑथरचं इथं बोलणं आहे. सो ॲज अन इनेमी कुड प्रूव्ह व्हॅल्युएबल ॲली, म्हणजे दुश्मन का दुश्मन, दोस्त एक प्रकारे महत्वाचा आपला ॲली आपण इथं बनू शकतो, कारण दोघांचे संबंध खराब झालेले एक साईडला. सो गिव्हन दॅट द तालिबान नाव कंट्रोल नियरली ऑल ऑफ अफगाणिस्तान, पूर्ण अफगाणिस्तान जो आहे तालिबानच कंट्रोल करतोय. कुड त्यांनी हे पण म्हटलं इट वुड सीम प्रॅग्मॅटिक टू एंगेज विथ दॅम. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत एंगेज होणं एक प्रकारे व्यवहार्य असणार आहे, असं ऑथरचं बोलणं आहे. ॲट द लेवल अदर रिजनल पॉवर्स इन्क्लुडिंग रशिया, म्हणजे त्या लेवलला आपल्याला त्यांच्याशी एंगेज होणं आहे जिथं रशिया, चायना, पाकिस्तान, इराण आणि सेंट्रल जे एशियन स्टेट्स आहेत ते देखील अफगाणिस्तान सोबत आता एंगेजमेंट वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. सो अकॉर्डिंगली भारताला त्यांच्यासोबत एंगेजमेंट वाढणं गरजेचंच आहे. जिथं चायना एंट्री करतोय ऑफिस आहे की तिथं इंडियाला एक धोक्याची घंटा आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे. आणि याचबरोबर इंडिया हॅज अनाउन्स दॅट इट वुड अपग्रेड द इंडियन एम्बॅसी इन काबूल. इंडियाने असं पण सांगितलं की त्यांची जी एम्बॅसी आहे, भारतीय एम्बॅसी, ती काबूलमध्ये जी आहे ती परत काय होणार, अपग्रेड केली जाणार. लक्षात घ्या, जेव्हा तिथं तालिबानचं शासन होतं, म्हणजे तालिबान ऍज अ टेररिस्ट ग्रुपला डिक्लेअर केला गेला होता अफगाणिस्तानमध्ये, त्यावेळेस त्यांनी इंडियन एम्बॅसीवरती हमला केला होता. आणि तिथे इंडियन एम्बॅसी जी आहे त्याला खूप मोठी सुरक्षा देण्यात आली होती. आणि अकॉर्डिंगली हाच एक डाऊट आहे ऑथरचं म्हणण्यानुसार की अ टेक्निकल मिशन दस फार अँड दॅट बोथ साइड्स विल एक्सचेंज डिप्लोमॅट्स. याचबरोबर दिस टेक्स इंडिया ॲज अ स्टेप क्लोजर टू रिकग्नाइजिंग द तालिबान गव्हर्नमेंट. त्यामुळे इंडिया आता एकदम स्टेप क्लोजर आहे, म्हणजे इंडियाचे जे पाऊल आहेत ते फार आता जवळ आलेले आहेत की आता ते इंडियाला तालिबानच्या गव्हर्नमेंटला रिकग्नाइज ते करू शकतात. समथिंग ओनली रशिया हॅज डन. रशियाने ज्या प्रकारे त्यांना ऍक्सेप्ट केलं की यस तालिबान इज अ रिकग्नाइज गव्हर्नमेंट, तसं इंडिया पण आता जवळपास करणारच आहे त्यांना डिक्लेअर की ते रिकग्नाइज गव्हर्नमेंट आहे. इंटरनॅशनल लेवलला त्यांना गव्हर्नमेंट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं नाहीये, कारण 2021 मध्ये जेव्हा त्यांनी अमेरिकन सैन्याने तिथून उचकून लावलं होतं, अमेरिकन नाटो फोर्सेस, ठीक आहे,
की ज्या पण काही युरोपियन वेस्टर्न फोर्सेस होत्या ज्या अफगाणिस्तानमध्ये त्यांनी पाया घालून बसले होते ते बऱ्याच म्हणजे जवळपास 20 वर्षापासून 20 ते 30 वर्षापासून त्या सगळ्यांना त्यांनी पळून लावलं होतं तिथून आणि अकॉर्डिंगली त्यांनी पॉवर तालिबानने आपल्या हातामध्ये घेतली होती. ओके ऑब्विस आहे की त्यांचा रिजन त्यांचा टेरिटरी आणि तिथं जो शासन हुकूमत करतोय ते बाहेरील फोर्सेस करत होत्या. अकॉर्डिंगली त्यांनी असं पण म्हटलं की इंडिया हॅज अनाउन्स इनिशिएटिव्ह टू बिल्ड हॉस्पिटल्स. इंडियाने अजून बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी अनाऊन्स केलेल्या आहेत दोघांसोबत टाय करत असताना की इंडियाने हे सांगितलं की आम्ही तिथे हॉस्पिटल्स तयार करणार, प्रोव्हाइड ह्युमॅनिटेरियन असिस्टंट, मानवी जी काही मदत लागेल ते आम्ही तिथे प्रोव्हाइड करणार, जे काही ट्रेड आहेत ते आम्ही तिथे वाढवणार, एनहान्स करणार व्यापार. सिग्निफिकंटली बोथ साइड्स एम्फसाइज रिस्पेक्ट फॉर इच अदर. दोघा एकमेकांची जी सॉव्हर्निटी आहे सार्वभौमत्व त्यांना ते एकमेकांना रिस्पेक्ट देऊन चालतायत. अँड टेरिटोरियल इंटिग्रिटी जे काही टेरिटोरियल एकता जी आहे प्रादेशिक एकता त्याच्यावर पण त्यांनी भर दिलेला आहे. सो हे असं दाखवते या गोष्टी जसं की एकमेकांच्या सॉव्हर्निटीला रिस्पेक्ट करणं, सार्वभौमत्वाला, टेरिटोरियल इंटिग्रिटीला एक प्रकारे तिथं रिस्पेक्ट करणं, ह्या गोष्टी असे इंडिकेट करताय की नायदर साइड ऍक्सेप्ट पाकिस्तान टेरिटोरियल क्लेम्स. मग दोघं पण साईड जे आहेत त्या पाकिस्तानचा जो काही प्रादेशिक दावा आहे ते दोघं पण कुठेही ऍक्सेप्ट करताना दिसत नाहीये. मुत्ताकीने असं पण सांगितलं, ठासून सांगितलं की अफगाण गव्हर्नमेंट विल नॉट अलाउ इट्स टेरिटरी टू बी यूज अगेन्स्ट इंडिया. अफगाणिस्तान आपली जी काही धरती आपली जी काही जमीन आहे ती इंडियाच्या अगेन्स्ट कोणाला पण ती टेररिस्ट कारवाई करण्यासाठी वापरू देणार नाही असं पण त्यांनी आपल्या मीटिंगमध्ये सांगितलं. एक कन्सिडरेबल शिफ्ट फ्रॉम 2001 म्हणजे 2001 to 21 म्हणजे 2001 ते 2021 हा एक सगळ्यात महत्वाचा बदल अफगाणिस्तानमध्ये झालेला आहे. वेन तालिबान फोर्सेस टार्गेटेड इंडिया मिशन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. म्हणजे 2001-2021च्या दरम्यान तालिबानच्या फोर्सेसने इंडियाचे जे काही इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स होते, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स होते अफगाणिस्तानमध्ये आणि जे काही इंडियाचे काही असे काही मिशन म्हणजे ड्रीम काही प्रोजेक्ट्स होते त्यांच्यावरती त्यांनी अटॅक्स वगैरे केले होते त्यावेळेस. सो अकॉर्डिंगली आता त्यांनी हे सांगितलं मुद्दाकीने की आम्ही आता स्ट्रॅटेजिक सिग्निफिकंट चेंज कन्सिडरेबल शिफ्ट आम्ही आता करतोय अकॉर्डिंगली. सो वाईल द टेक्स्ट ऑफ द जॉईंट स्टेटमेंट वॉज सबस्टॅन्टिव्ह, द हेडलाईन्स ऑफ द विजिटच्या ज्या हेडलाईन्स होत्या have been overshadowed by several missteps and poorly structured optics. So the press conference जी झाली होती अफगाण एम्बेसीने जी घेतली होती and the attempt to raise the flag of the Islamic Emirate of Afghanistan was one. आणि त्यांनी जो त्यांचा फ्लॅग रेस केला होता तुम्ही जर बघितलं असेल व्हिडिओ जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुत्ताकी जिथे बसले होते समोर म्हणजे प्रेस मीडियाच्या समोर त्याच्या मागे त्यांचा अफगाणचा तो इस्लामिक फ्लॅग होता. त्यांनी हे पण दाखवलं होतं की दिस इज अ फ्लॅग. ठीक आहे त्या अकॉर्डिंग सो वॉज वन इट वॉज ऑल्सो एमर्ज दॅट नो वुमेन जर्नलिस्ट. असं पण तिथे त्या मीटिंगमध्ये दिसलं की त्यांची कुठलीही विमेन जर्नलिस्ट आलेली नव्हती. हॅड बीन इन्व्हायटेड लिडिंग टू आउटरीच. आणि त्यांची कुठलीही फिमेल जर्नलिस्ट त्या याच्यामध्ये त्यांच्या कॉन्फरन्समध्ये दिसली नाही, त्यांच्या सोबत आलेली दिसली नाही. त्यामुळे या गोष्टीमुळे पण बऱ्याचशा लोकांमध्ये संताप क्रिएट झाला. आणि 2 days लेटर 2 दिवसानंतर मुत्ताकी हेल्ड अनादर ऑल इन्क्लुसिव्ह प्रेस कॉन्फरन्स. त्यांनी परत दुसरी इन्क्लुसिव्ह प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट केली आणि त्यांनी त्याचं रिझन सांगितलं होतं की त्यांना का आणलं नाही इंडियामध्ये. द गव्हर्नमेंट विच डिस्टन्स इटसेल्फ फ्रॉम द इव्हेंट missed an opportunity to express its stand on the wider question of the Taliban's ban on women's education and employment. तालिबानने जो विमेनच्या एज्युकेशनवरती बॅन आणलेला आहे किंवा जे एम्प्लॉयमेंट म्हणजे विमेन काम करू शकत नाही, शिक्षण करू शकत नाही तिथे तालिबानमध्ये, हा सगळ्यात मोठा वायडर क्वेश्चन होता. आणि हा देखील क्वेश्चन मीडिया पर्सन्सने त्यांना विचारला होता. त्यावर पण त्यांनी त्यांचं ओपिनियन सांगितलं होतं. लॅक ऑफ अन इन्क्लुसिव्ह पॉलिटिकल प्रोसेस. मग त्यांची जी पॉलिटिकल प्रोसेस आहे ऑथरचं म्हणणं असं की ते एकदम लॅक आहे. ट्रीटमेंट ऑफ मायनॉरिटीज जे मायनॉरिटीचं त्यांना ट्रीटमेंट आहे आणि पास अटॅक्स बाय द ग्रुप्स आणि त्यांचे जे काही टेररिस्ट ग्रुपने जे काही पास अटॅक केलेले आहेत ऑब्व्हियसली हे पण लक्षात घेण्यासारखे आहे. सो अकॉर्डिंगली वाईल एंगेजिंग द तालिबान इज नो डाऊट इम्पॉर्टंट. तालिबान सोबत एंगेज होणं इम्पॉर्टंट आहे, नाही असं नाही असं ऑथरचं म्हणणं आहे आणि महत्वाचं पण आहे. फॉर रिजनल सिक्युरिटी आपल्या प्रादेशिक सुरक्षेसाठी इंडिया मस्ट क्लॅरिफाय हाऊ फार इट प्लान्स टू गो डाऊन द रोड ऑफ अपीजिंग द ग्रुप. म्हणजे इंडियाने आज गोष्टींना क्लॅरिफाय करणं गरजेचं आहे की ते किती लॉंग टर्म रिलेशन्स घेऊन चालू शकतात अफगाणिस्तान सोबत अँड रिस्किंग इट्स रेप्युटेशन टुवर्ड्स दॅट एंड. आणि आपल्या ज्या रेप्युटेशनला ऑब्व्हियस कुठं ना कुठं रिस्क देखील आहे कारण अफगाणिस्तान डोंट फॉरगेट की ऑब्व्हियसली एक इस्लामिक नेशन आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला ह्या पण गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. सो या प्रकारे आजचे आपण सर्व आर्टिकल डिस्कस केले. आज आपण एकच आर्टिकल घेतलं आणि अशा प्रकारे चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. सो आजचं सेशन आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.